आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कथित खासदार फुटीच्या चर्चेवर राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली। पक्षातील काही खासदारांच्या हालचालींवर भाष्य करताना त्यांनी पक्षनिष्ठेचा मुद्दा उपस्थित केला आणि पक्ष सोडणाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली। राऊत म्हणाले, ज्याला कोणी ओळखत नव्हतं त्यांना खासदार केलं आणि हेच लोक पक्ष सोडून जातात। बाळासाहेबांनी मुलासारखं वाढवलं, उद्धवजींनी भावासारखं प्रेम केलं, शिवसेनेनं अनेकांना राजकीय ओळख दिली, पण काही जण त्या विश्वासाला तडा देत आहेत। दिल्लीतील या पत्रकार परिषदेनंतर पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली। त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं। दरम्यान या संपूर्ण घडामोडींमध्ये उपस्थित असलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। पक्षनिष्ठा आणि शिवसेनेच्या प्रवासाचा उल्लेख करताना निर्माण झालेल्या भावनिक वातावरणामुळे त्यांना अश्रू अनावर झाल्याची राजकीय चर्चा वर्तुळात रंगली आहे। खासदार फुटीच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून ठाकरे गटाकडून सातत्यानं पक्ष एकसंध असल्याचा दावा केला जात आहे। खासदार का आमदार का एखाद्याने जातात, आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत दिलेलं आहे ते आम्हाला विसरता येणार नाही। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना। उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं। हे साले भोसडीचे लोक कोण जात आहे हे नाही, दोन एकच मत करना। ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है, ऐसा अब लगने लगा है। मैं किसी पार्टी का और किसी व्यक्ति का नाम नहीं ले रहा। आपापल्या प्रदेशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते। त्यामुळे ज्यांना स्वार्थ नडलाय आणि ज्याची अनेक कारणं आहेत, कारण शिंदे असतील किंवा भाजपाचे अनेक लोक असतील जे जाहीर सभांमधनं रोज बोलतायत की आमच्याकडे आलात तर तुम्हाला फंडची आम्ही कमी पडू देणार नाही, आम्ही सगळ्या प्रकारचे निधी तुम्हाला उपलब्ध करून देऊ। या सगळ्या लोकांनी एकीकडे आर्थिक कोंडी करायची, दुसरीकडे सगळ्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करायचा, तिसरीकडे काही त्यांच्या महत्वाकांक्षा जागवायच्या आणि मग ज्यांना पॉलिटिकल सर्व्हाइव्ह व्हायचं आहे अशा लोकांनी काही निर्णय घ्यायचं ठरवलं। कालपासून एक फार मोठी काय म्हणता येईल त्याला एक संभ्रम चालू होता की ओमराजे कुठे आहेत, ओमराजे कुठे आहेत। ओमराजे निंबाळकरांच्या संबंधाने आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की ते हलणार नाही, कारण यातल्या प्रत्येकाने राऊत साहेबांनी सांगितलं, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत की कुणी आई भवानीची शपथ घेतली, कुणी कुटुंबातल्या सदस्यांची शपथ घेतली। आता जी देवाची शपथ घेऊन देवालाही सोडत नाहीत, ज्या कुटुंब आपल्या सगळं काही असतं आपल्यासाठी, त्या कुटुंबातल्या आपल्या पोराबाळांची शपथ घेऊन त्यांची पर्वा करत नाहीत, ती पक्ष नेतृत्वाची पर्वा करतील अशी अपेक्षा करणं चूक आहे। परंतु काल रात्री 10:30 वाजता पुण्यात एक चार्टर आलं, ज्या चार्टरला तानाजी सावंत लीड करत होते। तानाजी सावंतांच्या सोबत अजून काही लोक होती, यामध्ये नानासाहेब पाटील, मी चार्टर मधल्या लोकांची नावं सांगते, नानासाहेब पाटील, अमित क्षीरसागर, जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हे तानाजी सावंत यांच्या समवेत दिल्लीला गेले। खरं तर या सगळ्या लोकांचं दिल्लीला जाणं हे अचानक नव्हतंच मुळात। 10 तारखेला दिल्लीला एनडीएची एक महत्वाची बैठक झाली। 10 तारखेला एनडीएची जी पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली, त्या बैठकीनंतर दिल्लीच्या हॉटेल ताज मानसिंगला या सगळ्या लोकांची बैठक एकत्रितपणे झाली। या बैठकीत आता ज्यांनी गट स्थापनेचा वगैरे दावा आणि या सगळ्या बातम्या येत आहेत, हे सगळे लोक त्या बैठकीला उपस्थित होते। ओमराजेंच्या एका महत्वाच्या केसचा निकाल आहे, निकाल 20 तारखेला येणार आहे। निकालावर का बरं हे सगळं अवलंबून असावं? निकालामध्ये असा काही शब्द दिलाय का? कदाचित निकालामध्ये अशी काही आश्वस्तता आहे का की आम्ही तुमचा पारंपरिक राजकीय विरोधक, तुमची कायमची डोकेदुखी संपवून टाकू, तुम्हाला तुमचा राजरस्ता मोकळा असेल
असा काही शब्द मिळालेला आहे का? नागेश पाटील आष्टीकर बद्दल मी बोलावं तेवढं थोडं आहे. कारण नागेश पाटील आष्टीकर त्यांना असं वाटतं की ते सगळ्यात मोठे पिस्मार खान आहेत. परंतु नागेश पाटील आष्टीकरांच्या गेल्या 2 महिन्यांपासून चाललेल्या जेवणावळी असतील, बैठका असतील, या सगळ्यांच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. मी दिल्लीत नसले तरी दिल्लीत तुमचे 500 असतील, आमचे 50 तरी असतील. त्यामुळे तुमची जेवणावळी कुठे झाल्या, तुमच्या बैठका कुठे झाल्या, या सगळ्या टीमचे मुख्य कॅप्टन संजय देशमुख आणि या सगळ्या टीमचे व्हाईस कॅप्टन नागेश पाटील आष्टीकर. ज्या आष्टीकरांनी परवा दिवशी सुद्धा रात्री फोन केला संध्याकाळी 7 वाजता आणि मला असं सांगितलं की ताई, नांदेडमध्ये लोहबंधनच्या घरातली 2 मतं आहेत, तुमचे आणि लोहबंधनचे संबंध चांगले आहेत, तुम्ही तेवढं त्यांना सांगा की रेखाताई लोहबंधनचं मत माझ्या पोराला मिळालं पाहिजे, माझं पोरग विधान परिषदेला उभं आहे. सगळं काही समजून उमजून सुद्धा मी नागेश पाटलांचं बोलणं ऐकत होते. कारण नागेश पाटील चक्क लोकांना वेडं समजून वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना असं वाटत होतं की ते ओव्हर स्मार्ट आहेत, पण ही सगळी गोष्ट आम्हाला कळत होती. विशेष काल सकाळी नागेश पाटलांनी पक्ष नेतृत्वाला फोन केला. पक्ष नेतृत्वाला सांगितलं की सुषमाताईंना कृपया आपण सांगा की नांदेडला स्थानिक स्वराज्य संस्थांची जी 2-3 मतं आहेत ती त्यांनी तिथे फोन करावा. जे लोक म्हणतात की पक्ष नेतृत्व संपर्कात नव्हतं, तर मग पक्ष नेतृत्वाने तातडीने मला फोन कसा केला? नागेश पाटलांच्या संपर्कात एवढं सगळं होऊन नागेश पाटील आपल्याशी बेईमानी करणार आहेत हे माहीत असून सुद्धा पक्ष नेतृत्वाने नागेश पाटलांना शब्द दिला की हो, मी सुषमाताईंशी बोलतो. पक्ष नेतृत्वाने मला फोन केला, सांगितलं की ताई नांदेडमध्ये फोन करा. मला हे सगळं समजत होतं, तरीही माझ्या नेतृत्वाला मी किती दुखवायचं, माझ्या नेतृत्वाला अजून मी किती वेदना द्यायच्या, हे समजून उमजून मी त्यांच्याशी काहीही न बोलता म्हटलं, सर हो मी बोलते, मी सांगते सर त्यांना. विशेष काल संध्याकाळी 7:15 वाजता पुन्हा एकदा नागेश पाटलांचा फोन आला पक्ष नेतृत्वाला, साहेब तेवढं तुम्ही फोन केला ना, म्हणजे किती किती ओव्हर स्मार्टनेस दाखवावा, त्याला काही लिमिट. म्हणजे जे लोक म्हणतात की पक्ष नेतृत्वाचा संपर्क वगैरे, अरे दादा सगळ्यांचा संपर्क होता, पण जर इतका जर गोड बोलून जर लोक शांतीत क्रांती करत असतील, ह्याला क्रांती म्हणत नाही, त्याला चापलुसी म्हणतात. नागेश पाटलांचे काही आडाखे असतील, संजय देशमुखांचे आडाखे तर अगदी खूप बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हटल्यासारखे ते आधीपासून कळत होते. आणि या सगळ्यांनी साईबाबाची शपथ घेणारा गृहस्थ, जिकडे गुलाल तिकडे चांद गेलं, कार्यक्रम यशस्वी झाला तर सगळ्यात पहिला मी 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 म्हणणार, कार्यक्रम जर यशस्वी नाही झाला तर मी नव्हतोच असे म्हणून बाजूला होणार, अशा पद्धतीचा साईबाबाची शपथ घेणारा तो प्राणी. हे सगळेच लोक, या सगळ्या लोकांच्या हालचालींवर आम्ही 2 महिन्यांपासून बारीक लक्ष ठेवून होतो. कदाचित संजय देशमुखांना राज्यमंत्रीपद खुणावत आहे का? संजीव दिना काय, म्हणजे एसआरओचे खूप सारे मुंबईत प्रकल्प चालू आहेत, नेमकं कुणाचं काय ते अजून कळायचं बाकी आहे. परंतु कुणाच्या मनात काय आहे, अंदर क्या है बाहर क्या है, सब पब्लिक जानती है. पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना मी आवर्जून सांगितलं पाहिजे की यावेळेचं केलेलं मतदान हे नव्या नावासकट नव्या चिन्हासकटचं मतदान होतं. हे धनुष्यबाणावरचं मतदान नव्हतं. या मतदानामध्ये शिंदे किंवा शिंदेचे सहकारी नव्हते. या मतदानाच्या वेळेला फडणवीस, भाजपा किंवा त्यांच्या कुठल्याही स्वायत्त यंत्रणा मदतीला नव्हत्या किंवा अजून कोणीच नव्हतं. हे मतदान आम्ही आमच्या ताकदीवर घेतलेलं मतदान होतं. हे मतदान शिवसैनिकांचं मतदान होतं. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून 9 खासदार आणि 20 आमदार निवडून आणलेले. त्यामुळे शिवसैनिकांना पूर्ण अधिकार आहे या लोकप्रतिनिधींच्या घरात घुसून त्यांना जाब विचारायचा. आणि शिवसेना स्टाईल घरात घुसलं पाहिजे एकेकाच्या, आणि घरात घुसून जाब विचारला पाहिजे की तुम्हाला असं काय कमी पडलेलं होतं. चिन्ह नवीन असताना एका नव्या चिन्हाला ब्रँडिंग करायचं काम इथल्या फटक्या शिवसैनिकांनी केलं. एका नव्या चिन्हाला नव्या नावाला घेऊन त्याचा ब्रँड बनवण्याचं काम
इथल्या फाटक्या आणि उपाशी पोटी काम करणाऱ्या शिवसैनिकांनी केले. त्यामुळे शिवसैनिकांना घरात घुसून जाब विचारायचा अधिकार आहे आणि घरात घुसून जाब विचारला पाहिजे. आणि या सगळ्या ज्यांना वाटतंय की आपण फार मोठा तीर मारलाय त्या सगळ्यांचे फोन नंबर आम्ही सगळ्या शिवसैनिकांना देत आहोत. कारण हा प्रश्न आता तुम्ही आमच्या भावनांशी खेळताय. इजा झाला बिजा झाला दर वेळेला भाजप दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.